असताना त्याची जोड म्हणजे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब म्हणतात. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांनी घडलेली ही नवी मुंबई. आणि या नवी मुंबईमध्ये ज्या गोष्टी माणसाने पाहिल्या गेल्या, ज्या डोळ्यांनी पाहिल्या गेल्या, अनेक वर्षापासून या ठिकाणी असलेल्या सुखसुविधा म्हणजे सांगायचं महत्त्व म्हणजे 2000 साली ज्यावेळी नागरिक या ठिकाणी राहायला आले त्यावेळी घरांच्या किमती साधारण 2 या 3 लाख रुपये त्या ठिकाणी होते. परंतु आज त्या घरांच्या किमती 60 आणि 70 लाखापर्यंत गेल्या. त्याच्या मागचं कारणच हे होतं की अतिशय सक्षम असलेली ही नवी मुंबई महानगरपालिका, आणि त्या महानगरपालिकेवर असलेली आदरणीय गणेश नाईक साहेबांची जी ताकद होती त्या अनुषंगाने भागाचा विकास कसला घडला जातो, कोणत्या पद्धतीने घडवला जातो, त्या भागाच्या विकासाबाबतीमध्ये विकास करत असताना सर्वसामान्यांच्या न्याय कसा दिला जातो या पद्धतीचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्या ठिकाणी केले. त्यानंतर गणेशजी नाईक साहेबांच्या विचाराने त्यांचे सुपुत्र संजीवजी नाईक साहेब माझे खासदार साहेब होते, त्यांनी ह्या नवी मुंबईच्या विकासामध्ये मोठा त्या ठिकाणी त्यांनी साथ दिली. त्यानंतर आदरणीय ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब यांनी या घनसोली विभागाच्या मध्ये ज्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेकडे ज्यावेळी हा हस्तांतरित झालं नव्हतं, ज्यावेळी सिडकोकडं हा संपूर्ण प्रभाग सिडकोच्या अंडर असताना त्याबद्दल आंदोलनं करून त्याच्यावर पाठपुरावा करून आदरणीय संदीप नाईकांनी हा प्रभाग नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतर केला. आणि नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या घनसोलीचा विकास झाला असं म्हणण्यास हरकत नाही. तुम्ही आपले कुठल्या पद्धतीनं जनतेचा समोर विकास कामं घेऊन जाणार आहात, काय आहे आपला अजेंडा? खऱ्या अर्थाने या घनसोली प्रभागाची रचना पाहिली तर खूप वर्षानंतर ही घनसोली विभागातील क्षेत्र महानगरपालिकेला हस्तांतरित झाले. प्रामुख्याने या आधीचे या विभागाचे लोकप्रतिनिधी जे होते त्यांनी त्या पद्धतीमध्ये नियोजन या ठिकाणी करण्यात आलं नव्हतं. हे खऱ्या अर्थाने विकासाच्या बाबतीमध्ये म्हणायचं गेलं तर या ठिकाणी पार्किंगची जी दुर्व्यवस्था आहे, वाढती लोकसंख्या झाल्यामुळे पाण्याचा जो प्रश्न आहे, त्या पाईपलाईनी सोसायट्यांपर्यंत जात आहेत, त्या पाईपलाईनचे जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले याचा प्रामुख्याने इकडे खेळाच्या मैदानं नाही आहेत. अनेक सारे अशा प्रश्न या ठिकाणी विभागामध्ये आहेतच. वॉटर, गटर, मीटर याही समस्या वाढत्या लोकसंख्येनुसार गरजेनुसार त्या समस्या वाढत जातात. वाढणाऱ्या समस्यांना तोंड द्यायचं काम आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं संदीपजी नाईक साहेब असतील, संजीवजी नाईक साहेब असतील, माजी महापौर सागरजी नाईक साहेब आहेत यांच्या माध्यमातून नक्कीच या प्रभागामध्ये आमच्या सर्व ज्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही या ठिकाणी विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला शाश्वती आहे. कारण की आमच्या मागे असणारी ताकद या नवी मुंबई महानगरपालिकेचं आणि या नवी मुंबईच्या शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब.